नमस्कार मंडळी, स्वामी स्टेटस या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. या जन्माला कारण श्री स्वामी समर्थ आहेत आणि या जीवनाला अर्थही तेच देतात. स्वामी समर्थ यांचा प्रत्येक विचार म्हणजे एक दिशा, एक दीपस्तंभ आहे. चला तर मग त्यांच्या विचारात डोकावूया जीवन सुलभ आणि समाधानकारक होण्यासाठी. स्वामींचे एकच बोल, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात किती आधार दडलेला आहे हो. संकट कितीही मोठं असो, संकटाच्या सावलीत स्वामींच्या या शब्दांनी भक्त नवजीवन घेतो. याचा अर्थ असा नाही की संकट येणारच नाही, तर संकट आलं तरी आपण कोसळणार नाही. स्वावलंबनाचा संदेश. स्वामी म्हणायचे, कष्ट करा पण अपेक्षा सोडा. ते आळशीपणा आणि अति आशेपासून दूर राहायला सांगतात. त्यांनी भक्तांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. कोणत्याही प्रसंगात स्वतःचं मन मजबूत ठेवा, स्वामी तुमचं मार्गदर्शन करतीलच. मनशांतीसाठीचे त्यांचे विचार. आज सगळ्यांना हवी आहे मनशांती. स्वामी समर्थ सांगतात, मन चंचल असतं, पण त्याला वश करता आलं तर आयुष्य आनंदमय होतं. त्यांनी ध्यान, साधना आणि निस्वार्थ भाव यांवर भर दिला. भक्ती म्हणजे काय? स्वामी समर्थ यांच्यात भक्ती म्हणजे निस्वार्थ प्रेम. त्यांनी कधी कोणतंही मोठं धर्मशास्त्र सांगितलेलं नाही, पण एका ओळीतच सर्व भक्तीचं सार दिलं. स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा, बाकी ते सर्व पाहतील. आजच्या काळात स्वामी विचारांची गरज. आज जेव्हा माणूस एकटा पडतो, ताणतणावात असतो, तेव्हा स्वामींचा आश्वासक आवाज हवासा वाटतो. त्यांनी कोणत्याही गोष्टीत अडकू नका आणि मन स्वस्थ ठेवा असं शिकवलं. स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हे, ते एक जिवंत अनुभव होते आणि आहेतही. त्यांचं स्मरण केल्यानेच आपलं जीवन परिवर्तन पाहू शकतं. स्वामी समर्थ म्हणतात, मनात फक्त प्रेम ठेवा, राग, द्वेष, मत्सर विसरा. मित्रांनो, स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही, ती एक ऊर्जा आहे, विश्वास आहे. आज आपण जे काही आहोत ते त्यांच्या कृपेमुळे आहोत आणि आपण पुढे जे काही होणार आहोत तेही त्यांच्याच आशीर्वादामुळे होणार आहे. जर तुम्ही स्वामी समर्थ भक्त असाल तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि हृदयापासून एकदा तरी म्हणा, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शेवटी स्वामी स्टेटसला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.